लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आज ठीक 1 वाजता 4,200 रुपये मिळणार। महिला दिनानिमित्त मोठं गिफ्ट देखील मिळणार। 15 जिल्हे 6 बँकांमध्ये पैसे जमा। बहिणींना 4,200 आणि साडी वाटप सुद्धा होणार। सोबतच गॅस सिलेंडरचे 830 रुपये वाटप होणार। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। पहा आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाल्यात, अधिवेशनात काय मंजूर झालेलं आहे ते। तो 2100चा हप्ता मिळणार का महिला? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात। आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती। त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल, त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात। काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत। पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत। याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही। जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामुळे, स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत। आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने पहा। आता लाडक्या बहिणींना उशीर नाही। लाडक्या बहिणींना सरकार आणखी एक गिफ्ट देणार आहे। आता उशीर झालेला आहे परंतु लाडक्या बहिणींना एक सरकार गिफ्ट देणार आहे महिला दिनानिमित्त। हे गिफ्ट सुद्धा असणार आहे लाडक्या बहिणींसाठी। काय गिफ्ट असणार आहे आपण पाहणार आहोत काही क्षणातच तुम्हाला पैसे सुद्धा जमा होतील 2 हप्त्यांचे। त्यांनी यादी सुद्धा सांगितलेली आहे कोणत्या लाडक्या बहिणींना। आता आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की कोणाकोणाला पैसे येणार, ती यादी सुद्धा आपण बघणार आहोत। आणि आता लाडक्या बहिणींना साडी ही गिफ्ट मिळणार आहे। लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना साडी ही गिफ्ट मिळणार आहे। कशावरून? तर रेशन कार्ड धारक ज्या लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींना एक साडी ही गिफ्ट मिळणार आहे। लाडक्या बहिणींना मिळणार आहे साडी। सोबतच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस सिलेंडरचे पैसे असे मोठे गिफ्ट इथं मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना घरकुल सुद्धा मिळणार आहे। 20 लाख लाडक्या बहिणींना घरकुल सुद्धा मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार, काय आहे यादी, काय आहेत नियम, आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत। पहा, आत्ताच सगळ्यात मोठी व्हिडिओ आहे। सगळ्यात व्हिडिओ जो काही आपण माहिती घेणार तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा तर तुम्हाला सगळी माहिती ही मिळणार आहे। बघा, वित्त विभागाकडून जे काही आहे ते पैसे गेलेले आहेत। योजना काही बंद होणार नाही। भरपूर लाडक्या बहिणी विचारतात की योजना बंद झाली का, कमेंट्स फुल झाल्यात, परंतु असं काही नाही मित्रांनो। योजना ही बंद होणार नाही किंवा होऊ शकत नाही। भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आज मेसेज येणार आहे। जवळपास 40 ते 45 लाख लाडक्या बहिणी येणार आहेत। पहा आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाल्या तिथं, तुम्हीच पहा काय म्हणाल्या। लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे। आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता। आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता। त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर पहा आत्ताच आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की कोणाला हप्ता मिळणार आहे।
टेन्शन घेऊ नका, पैसे कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पडू शकतात. लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती कुठल्याही क्षणी ही आनंदाचे 2 मेसेज येऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणी खूप खुश आहेत, परंतु काही लाडक्या बहिणी चिंतेत आहेत, कारण त्यांना हा हप्ता मिळणार का नाही असं वाटत आहे. हप्ता हा बंद होणार नाही, सरसकट बंद होणार नाही, परंतु कुठल्या लाडक्या बहिणीचा बंद होणार हे तुम्हाला मी आता सांगतो. पहा, नियम हे पहिले पण होते, परंतु आता नियम कडक आहेत. अर्ज पडताळणी केल्याशिवाय तिथं तुमचं यादीत नाव असणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण झालंय असं की सरकारच्या कुठेतरी लक्षात आलंय की आता ह्याच्यामध्ये जे बोगस लाभार्थी आहेत, ही बोगस लाभार्थ्यांची यादी खूप वाढलेली आहे. बोगस म्हणजे काय, तर आता गेल्या 4-5 महिन्याखाली भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तरी देखील ह्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की हा योजनेचा लाभ हा गरजू लाडक्या बहिणींनाच झाला पाहिजे. 2.5 लाख रुपयापर्यंतची मर्यादा होती, तरी देखील इथं ते लाभ घेत आहेत. सोबत तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी देतो. होळीच्या जे सणाला आहे ती गोडी वाढणार आहे. तुम्हाला आनंदाचा शिधा आणि साडी मिळणार आहे. कशावरती साडी मिळणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो, व्हिडिओ पहा. बघा, तुम्हाला मी आत्ता एकदा सांगतो की जे काय झालं की दुसरा जो नियम आहे की कुठल्याही दुसऱ्या योजनेचा हा लाभ घेता कामा नये, परंतु लाडक्या बहिणी दुसऱ्या योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे, जसं की संजय गांधी निराधार योजना. त्यामुळे झालं असं की लाडक्या बहिणींना याच्यामध्ये आता अर्ज पडताळणीला सामोरं जावं लागलं आहे. कारण काय होतं आहे की भरपूर लाडक्या बहिणीच्या संख्या जवळपास 9 ते 10 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या आता योजनेच्या नियमाबाह्य आहेत, तरी देखील या लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत. तर सरकारला असं समजलं आहे की हे चुकीचं आहे. तर मग हे चुकीचं आहे, तर याला हे करण्यासाठी अर्ज पडताळणी केल्याशिवाय यादी तयार केली जात नाही. आता आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार. बघा, पुणे, रायगड, सातारा, सांगली, जळगाव, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, लातूर आणि ठाणे अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे जे वाटपाचा कार्यक्रम आहे तो सुरू होणार. आता साडी वाटप कशावर होणार ते सांगतो तुम्हाला. साडी जी वाटप आहे ती रेशन कार्डवर मिळणार आहे. आनंदाचा शिधा तुम्हाला रेशन कार्डवर मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची EKYC केलेली आहे अशाच लाडक्या बहिणींना हे मिळणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. अजून जरी तुम्ही रेशन कार्डची EKYC केलेली नसेल तर आज टाईम आहे. आज जाऊन पटकन रेशन कार्डची EKYC करा. जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला मार्चचा हप्ता देखील मिळू शकत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला मी आपले चॅनलवाले सबस्क्रायबर आहेत तुम्ही म्हणून सांगतोय, वारंवार सांगतोय. कारण माझं असं म्हणणं आहे की सगळ्या जे आपल्या चॅनलला व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांना पैसे आले पाहिजे, साडी आली पाहिजे, आनंदाचा शिधा हा मिळाला पाहिजे. त्यासाठी मी ही गोष्ट सांगत आहे. कृपया करून हे काम करून घ्या. दुसरं काम काय आहे हे तुम्हाला सांगतो, परंतु आधी आपण बघूया की कोणत्या बँकेत पैसे हे जे बहिणींचे आहेत ते जमा होणार आहेत. बघा, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्टाचं खातं, सोबतच काही प्रायव्हेट बँका देखील आहेत ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींची आज गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण तिथं मेसेज हे जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची गर्दी आज आपल्याला या प्रायव्हेट बँकांमध्ये, पोस्टाच्या खात्यामध्ये लाईन लागलेली दिसू शकते पैसे काढण्यासाठी. का पैसे काढण्यासाठी? कारण तुम्हाला माहिती आहे की तिथं उशीर जर झाला तर पैसे काही बँका काटून घेतात. काय बँका तिथं काय करतात, स्वतःहून पैसे काढतात, मग तिथं वापस देखील करत नाही. मग ते चुकीचं होतं. त्यामुळे पटकन लाडक्या बहिणी काय करतात, पैसे काढायचं बघतात. आता अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. बघा, आधार कार्डला जो करंट आताचा चालू मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर बँकेत जमा करा. म्हणजे तुम्हाला जसं पैसे पडतील तसं तुमच्या खात्यापर्यंत जसे पैसे पडतील तसं तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल. तुमची बँक कोणती आहे, तुमचं रेशन कार्ड अपडेट आहे का, तुमचा जिल्हा कोणता आहे, हे सगळं कमेंट्समध्ये कमेंट करा. काही प्रॉब्लेम असू द्या, कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तिथं नक्की कमेंट्समध्ये टाका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.